आता बातमी आहे धंगेकर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेसंदर्भात। माझ्या डोक्यात अजून काही नाहीये, कार्यकर्त्यांशी बोलणार असल्याचं धंगेकर यांनी शिवसेना प्रवेशासंदर्भातील प्रश्नावर प्रतिक्रिया दिली। तर जाताना लपून जाणार नाही असंही धंगेकर यांनी म्हटलंय। काँग्रेस पक्षामध्ये काम केले, काँग्रेस पक्ष प्रचंड चांगला आहे आणि काँग्रेसचा मतदार आहे। आता शेवटी राजकारणात 19-20 होतं, त्याला काय नाईलाज आहे, पण कार्यकर्त्यांशी बोलतो आणि सगळ्यांशी बोलतो। आणि मी जाताना काय असं एकतर माझ्या डोक्यात अजून काय नाही, पण जाताना काय लपून जाणार नाही किंवा येताना लपून येणार नाही। शेवटी आता मला सगळ्यांशी बोलावं लागेल आणि त्यांच्याशी मी माझं मत त्यांना मी पहिलं सांगितलं की आपण कुठं नको जायला, आपण इथं लढू, रस्त्यावर लढू। का आता इतक्या वर्ष दिलेत ना समाजाने आपल्याला, पण आता जे काय त्यांच्या डोक्यातलं आता मी आज नाही पण सोमवारी मंगळवारी बोलणार। रवींद्र धंगेकरांनी काल काहीतरी भगवा मफलर आणि भगवी टोपी घालून स्टेटस ठेवला असं मी बघितलं। त्याच्यावर मी असं सांगितलंय कालच की त्याच्यावर जर धनुष्यबाण आलं तर आम्हाला आवडेल आणि मी कालच त्यांना निमंत्रण दिलंय की त्यांच्यासारख्या सर्वसामान्य एका कार्यकर्त्याला जर ताकदीनं काम करायचं असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांशिवाय पर्याय नाही, असं काल मी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे। त्यांना वाटत असेल की आपला मित्र पाहिजे जवळ, कोणाला वाटतं, तर तुम्हाला वाटतं कधी कधी पाहिजे। आता आपला स्वभाव चांगला आहे, आपण लोकांशी बोलतो, येतो जातो आणि शेवटी मी माझ्या स्वतःसाठी कधी काय मागितलं आणि विषय असा की मी लढलो, तुम्ही पाहिलं असेल गेल्या 30 वर्षामध्ये मी रस्त्यावर लढतोय आणि त्यामुळे लोकांना आवडत असेल, चांगला कार्य करतात आणि त्यामुळे आपण देणं काही त्यांची चूक नाही की शेवटी त्यांना वाटत असं। हे सगळं काल ते पाहिल्यानंतर आमचे कार्यकर्तेच धुमाकूळ घाला, त्यांच्याशी आज बोलणार आहे मी। रवींद्र धंगेकर जी काँग्रेसचे नेते आहेत, मागच्या काळात लगातार 3 निवडणुका ते लढले आहेत आणि या पक्षांतराच्या संदर्भात, त्यांच्या चर्चेसंदर्भात त्यांनी सांगितलं की मी व्यक्तिगत कामानिमित्त शिंदेंना भेटायला गेलो होतो। इथं पण त्यांनी स्टेटसवर भगवा जो लावलाय, तो भगवा ही महाराष्ट्र धर्माची ओळख आहे आणि भगवा जो आहे हा भारताचा एक निशाण आहे, त्यात गैर काही नाही।